अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ब्लाऊज कटिंग करायला शिका. तर सोप्या पद्धतीने कशी आपल्याला कटिंग करायला पाहिजे, तर ज्यावेळेस आपल्याकडे गर्दी असेल तर त्यावेळेला जसं मी दाखवते त्यानुसार कटिंग करा, तर नक्की सोपं जाईल. तर आपल्याला जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचे आणि नंतर आपल्याला कटिंग करायची. समजा अस्तरची बाही जर असेल तर आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचे आणि बिना अस्तरची असेल तर आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. आता ही होती अस्तरची बाही, तर जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून बाहीला कटिंग केली आणि त्याला मी आकार देऊन घेतला. अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने आहे. तर मग आपण बाही कटिंग करू. तर पुन्हा एकदा सांगते, म्हणजे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला हर एक व्हिडिओची माहिती भेटेल. तर दोन्ही चॅनलवर नवीन नवीन काम असतात, तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आता आपण बाही काढून घेतली. आता बाही काढल्याच्या नंतर मी पेपर पॅटर्न वापरणार आणि पेपर पॅटर्ननुसार मी हर एक ब्लाऊजची कटिंग करते. याच्यासाठी का आपला बराचसा वेळ वाचून जातो, कारण मी जे काम तुम्हाला दाखवते ते सगळं काम टोटल माझं कस्टमरच्याच कामावर आहे, माझं घरचं कोणतंच काम नसते. आणि मी तुम्हाला थोडंफार आता 2 चॅनल असल्यामुळे मला सांगता येणार नाही की मी कोणत्या चॅनलवर अपलोड केलेत, का माझ्या दुकानचे थोडंफार मी दाखवलं आहे तुम्हाला. तर गर्दी भरपूर सारी असते. तर हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे 38 छातीचा आणि सिंपल पद्धतीने आपण याची कटिंग करतो. तर मी जे पेपर पॅटर्न तुम्हाला मी कटिंगचे दाखवते तेच पेपर पॅटर्न मी जपून ठेवते आणि त्यानुसारच मग मी कटिंग करण्यासाठी पण घेते. मग थोडंफार जर बदल असेल तर तो नक्की आपल्याला आम्ही करून घेते आणि तुम्हाला पण ते नक्कीच शिकवणार, कारण आता सुरुवात आहे. तर ती सुरुवात पण तुम्ही चांगली केल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. आणि असेच मला सपोर्ट करा, म्हणजे येणाऱ्या हर एक व्हिडिओमध्ये मला पण इंटरेस्ट राहील आणि मी नवीन नवीन नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन. काय होतं, ज्यावेळेस तुमच्या लाईक येतात, कमेंट येतात, तर मग अजून प्रोत्साहन वाढतो कामासाठी आणि फ्रेश पण वाटतं का जे आपण काम करतो तर ते आपल्याला वेळ, म्हणजे जरी वेळ दिला तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही. तर नक्की सपोर्ट करत चला, सपोर्ट करा. सपोर्ट केल्याने त्याच्यामध्ये तुमचा पण फायदा आहे आणि माझा पण फायदा आहे. तर अजून तुमच्या जर काही चांगल्या कमेंट असतील तुमच्यासाठी तर नक्की ते आपण करा. हर एक कमेंटचं आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते पण सांगा. आणि मी अजून कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे, माझं शिकवणं तुम्हाला अवघड जाते की सोपं जाते, जे मी तुम्हाला माप घ्यायचं सांगते तर त्यावर पण कमेंट करा, म्हणजे लक्षात येईल. आणि ज्यावेळेस मी कटिंग दाखवते ते सगळं कस्टमर त्याच्यावर आहे, तुम्ही पण ट्राय करा आणि स्वतः शिवून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी जे सांगते ते किती पट बरोबर आहे किंवा नाही. आता मी बघा किती कमी वेळामध्ये पेपर पॅटर्न असल्याच्या नंतर पूर्ण आखून घ्यायचे. आपल्याला 80 पॉईंट कपडा होता, 80 पॉईंटमध्ये हा मी 38 छातीचा ब्लाऊज बसवला आहे आणि 38 छातीचा 80 पॉईंटमध्ये अस्तरचं होऊन जातं. पण आपल्याला जर बिना अस्तरचा असेल तर 90 सेंटीमीटर तरी कपडा पाहिजे, त्याच वेळेला आपला ब्लाऊज होऊ शकतो. तर आता आपण याच्यामध्ये पूर्ण, कारण मी ह्याच ब्लाऊजसाठी पेपर कटिंग करून ठेवलेली. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण आपलं आखून झालं आणि आता आपली कटिंग पण जवळजवळ पूर्ण होत आली. आता मी याचे स्टिचिंग व्हिडिओ पण अपलोड केलेत. तर आता हा बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ होता, कारण गॅलरी भरपूर व्हिडिओ असल्यामुळं लक्षात येत नाही कोणते एडिट करायचे आणि कोणते टाकायचे, कारण हर एक गोष्ट चेक करावं लागते. जे आपण टाकलेत ते डिलीट करणं म्हणा, पटकन लक्षात नाही येणं, बऱ्याचशा काही गोष्टी होतात. तर हा एक व्हिडिओ होता, हा माझ्या मते दिवाळीचा असू शकतो आणि त्याच्यानुसार बघा आपण याची कटिंग केली. आणि तुम्ही सांगा, आता मी गळा चेक करत होते म्हणून मी हा पॅटर्न पुन्हा एकदा घेतला. तर जेवढा गळा आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. हा पाठीमागचा गळा होता आणि याला मला डिझाईन करायची, तर मी या गळ्याची पण डिझाईन अपलोड केलेली आहे. तर नक्कीच जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि सिंपल पद्धतीने हा गळा मी स्टिच केला आहे. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस डिझाईनचा गळा जर असेल पॅच लावून तर नक्कीच उंचीला कमी पडतो. तर मग मी उंचीला 1 इंच जास्त घेतलं आहे, म्हणजे कमी पडायला नको. काय होतं, समोरचा भाग बरोबर येईल आणि पाठीमागचा भाग जर कमी पडला तर नंतर प्रॉब्लेम येऊन जातो, कारण डिझाईन केलेली असते, नंतर काही चान्स नसतो. तर त्यावेळेला लक्षात घ्या, आपल्या उंचीमध्ये जर काही फरक पडत असेल डिझाईनने तर उंचीमध्ये एक्स्ट्रा आपल्याला कपडा जास्त घ्यायचा आहे.
तर मी पुन्हा एकदा सांगते, ह्या डिझाईनची मी कटिंग अपलोड केलेलेच आहे, तर जाऊन बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येऊन जाईल. अशा पद्धतीने जवळजवळ पूर्ण आपली अस्तरची कटिंग झाली. आता मेन फॅब्रिकवर आपण कटिंग करणार, तर ती कशा पद्धतीने करणार. आता याला डिझाईन आली पाठीच्या भागाला पण आणि दंडाला पण, तर ती एकदम सेम घ्यायची, कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. कारण ते जे फुलं आलेत ते मधलं फुल बरोबर आपल्या शोल्डरलाच आलं पाहिजे, याची पण काळजी घ्यायची. कारण बऱ्याचदा काय होतं, ते जे नवीन आहेत त्यांच्याकडून प्रॉब्लेम होऊ शकतो का एका साईडला तिरकं जाऊ शकतं, तर असं होऊ नये म्हणून अगोदर आपल्याला चेक केलं पाहिजे का ते बरोबर दंडावर मध्ये येतं आहे का नाही, आणि बाकीच्यामध्ये मग आपल्याला बाकीचं ठेवून कटिंग करायची. अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा सांगते का तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडतील ती कमेंट करा, म्हणजे कमेंटनुसार 100% व्हिडिओ बनवला जाईल आणि हर एक कमेंटचं उत्तर तुम्हाला देता येईल. कारण माझे 2 चॅनल आहेत, थोडंसं मागं पुढं जरी झालं तरी लक्ष ठेवा का मी काय दाखवते आणि काय शिकवते. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते.